Now, we were going to see how to. Neither. इतरांना दिसत आहेत. Yes, sir. हो, sir. हो सर. Now, question is the age group and number of persons who donated blood in blood donation camp is given below. Draw a pie diagram from it. येस सर दिसतीये. बघा आता क्वेश्चन समजला का तुम्हाला की काय त्यांनी हो, sir. विचारलेलं आहे की पाय डायग्राम ड्रॉ करायला. अप टिल नाऊ वी हॅव सीन पाय डायग्राम, गिव्हन पाय डायग्राम. त्यांनी पाय डायग्राम दिलेले असायचे, त्याच्यावरून आपण सेंट्रल अँगल आणि माहिती असायचा, त्याच्यावरून आपण व्हेरियस कंपोनंट मधले वर्कर्स म्हणा प्लेयर्स ते कॅल्क्युलेट करू. आता इथे काय झालेलं आहे की त्यांनी डाटा गिव्हन एज ग्रुप नंबर ऑफ पर्सन्स दिलेले आहेत, त्याच्यावरून पाय डायग्राम ड्रॉ. पाय डायग्राम आपल्याला शेप माहिती आहे, तो रेक्टँगल आहे का स्क्वेअर आहे? Circle. सर्कल. सर्क्युलर. सर्क्युलर आहे. मग तो पाय डायग्राम काढण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतील, म्हणजे कंपोनंट लागतील. ठीक आहे, ते मिळाले आपल्याला. कोणते अजून काय लागेल? सेंट्रल अँगल माहिती पाहिजे. हा, सेंट्रल अँगल. पाय डायग्रामच्या संदर्भात रिलेटेड टू पाय डायग्राम हाऊ मेनी फॉर्म्युलाज आर देयर? किती फॉर्म्युले आहेत सध्या? एकच. तो फॉर्म्युला कोणता आहे? तर मेजर ऑफ सेंट्रल अँगल थिटा इक्वल टू नंबर ऑफ स्कोर्स इन द कंपोनंट टोटल नंबर डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स into 360 degree. Now prepare a table. Age group. हा एज ग्रुप तुम्ही कसा कॅल्क्युलेट करा? दिलाय सर. गिवन आहे. डेटा. नेक्स्ट, नंबर ऑफ पर्सन्स ते कशी माहिती मिळेल? गिवन आहे. सर गिवन. Now see this formula. The measure of central angle we have to calculate. Total number of scores in component. प्रत्येक कंपोनंट किती पर्सेंट आहे, किती स्कोर आहे तो दिलाय. हा टोटल नंबर ऑफ स्कोर कसा मला मिळेल? हाऊ कॅन आय गेट टोटल नंबर ऑफ स्कोर? सर नंबर ऑफ पर्सन करायची. ओके, तर मला मिळून जाईल. हो सर. ठीक आहे, मी इथे टोटल लिहितो. सो आय डिड द टोटल ऑफ दिस. 200 इज नंबर ऑफ पर्स, टोटल नंबर ऑफ पर्स. Now see this formula. Theta we have to calculate. This is constant now. हा टोटल नंबर ऑफ स्कोर हा चेंज होईल का? नो सर. नक्की. हा अँगल 360 हा चेंज होईल का? नो सर. नाउ नंबर ऑफ द स्कोर्स इन द कंपोनंट ते चेंज होतील का? हो सर. कंडिशन नुसार चेंज होणार. तुमचा सेंट्रल अँगल चेंज होणार आहे, तो पण का चेंज होणार आहे? सेंट्रल अँगल चेंजेस बिकॉज द नंबर ऑफ स्कोर इन दॅट कंपोनंट आर गोइंग टू चेंज. ते चेंज होत आहेत म्हणून फक्त एकच व्हेरिएबल आहे फक्त. नाउ हा तर तुम्ही एज ग्रुप लिहिला. नंबर ऑफ नाउ मेजर ऑफ सेंट्रल अँगल इथे मी वरती फॉर्म्युला लिहून ठेवलेला आहे. मेजर ऑफ सेंट्रल अँगल इक्वल टू नंबर ऑफ द स्कोर्स in the component. Now what is the score in this component? First to age 20 to 25. 80. Age. Multiply by 360. This 360 divided by total number of score 200. हे समजलं का? हो सर. For age group 20 to 25, for 80%, the central angle will be 80 multiplied by 360 divided by 200. हे समजलं का? हो सर. हो सर. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर मला काय मिळेल? म्हणजे सेंट्रल अँगल मिळेल. Therefore, हा जी 1 मिनिट.
So 0, 0 will cancel. 40, 20, 36. So my answer will be 144 degree. हा सेंट्रल अँगल दिस 144 हा कोणत्या ग्रुपचा आहे? एज ग्रुपचा आहे. 28 to 25. 25. Now for another age group 25 to 30, 30 to 35, which formula we should use? आपण कोणता फॉर्म्युला वापरायला? त्या फॉर्म्युला वापरायचा तो मी पण एकदाच लिहिलाय फक्त. Now 360 upon 200, 360 upon 200, 360 upon 200 remain constant. Only for this group 60, for this group 35 number of persons, for this group 25. हे बरोबर आहे का? हो सर. Therefore, after this calculation, 108, 63 degree, 45. आता मला एक सांगा, मेजर ऑफ सेंट्रल अँगल या सगळ्या कॉम्पोनंटची जर बेरीज समेशन केली, बेरीज केली तर ती किती? 100 येईल बरोबर आहे. 0 येईल किती येणार आहे? सेंट्रल अँगल सगळ्या कॉम्पोनंटची सेंट्रल अँगल म्हणजे मी काय बेरीज समेशन 144, 108, 63 आणि 45 किती येईल? ज्यांनी उत्तर दिलं होतं 100 त्यांना समजलं का 360 आली आहे? बरोबर आहे का? 360 ते 360 यायला पाहिजे का? प्रत्येक एक्झाम्पल मध्ये 360 येणार आहे का? Therefore, now you have central angles. प्रत्येकाचा तुमच्याकडे आता सेंट्रल अँगल आहे. तो ड्रॉ नंबर ऑफ पर्सन्स 35, 42 वेगवेगळे कलर द्यायचे. 140, 10 स्पाय डायग्राम सर्कल काढायचा, कलर द्यायचे. 108, 63, 45. दिस इज युअर स्पाय डायग्राम. हे समजलं का? हो सर. आता याच्यात कोणाला काही अडचण आहे का? म्हणजे पाय डायग्राम काढताना तुम्हाला फक्त सेंट्रल अँगल माहिती पाहिजे. इफ यू नो सेंट्रल अँगल यू कॅन इझिली ड्रॉ द पाय डायग्राम. हे बरोबर आहे का? हे तुम्हाला एकच फॉर्म्युला आहे, ते सेम कॉन्स्टंट येणार आहे, फक्त ह्या व्हॅल्यू चेंज करायचे. हे असंच आहे का? हो. येस सर. आता याच्यात कुणाला काही शंका असेल तर विचार. आहे का कोणाला काही शंका? नो सर. नो डाऊट. Now moving to the next problem. The marks obtained by student in different subjects are shown. Draw pie diagram showing the information. इथे आपल्याला पाय डायग्राम ड्रॉ करायची आहे. सब्जेक्ट इंग्लिश, मराठी, सायन्स, मॅथ, सोशल सायन्स and हिंदी. The marks are 50, 70, 80, 90, 60 and 50. Now again write down the formula. The measure of central. Again here also you have to calculate the central angle. Once you calculate the central angle, then easily you can calculate the pi diagram. Now prepare a table. Subject marks: English, Marathi, Science, Math, Social Science, Hindi. Now tell me, हा टेबल तुम्ही कसा तयार करणार? का गिव्हन असणार आहे डाटा? डाटा म्हणजे तुम्हाला तो प्रिपेअर करायचा नाही, फक्त जस्ट यू हॅव टू कॉपी. मार्क्स 50, 70, 80. Now in this theta you have to calculate number of scores. each component माहिती आहे का? म्हणजे इंग्लिश, मराठीचे स्कोर माहिती आहे का? हो सर. Now how you calculate the total number of score? तुम्ही कसा कॅल्क्युलेट करणार? Summation. Therefore total equal to प्रत्येक मार्कची ऍडिशन 50, 70, 80, 90, 400. Now
English, subject English. What will be central angle for that subject? Equal 50. 50 multiply by 360 divided by 400. हे बरोबर आहे का? हो सर. For Marathi 70, for science 80, for maths 90, social science 60, and Hindi. So you will get 45, 63, 72, 81, 54, and 45 angle, central angle. What will be the summation of all the central angles? 360 degree. तरी सुद्धा इथे डायरेक्ट समेशन 360 लिहू नका. याची समेशन करा. का समेशन करायला लागेल? समजा कारण आपला आन्सर बरोबर आहे का नाही चेक करण्यासाठी. आन्सर व्हेरी गुड. एखादा जर इथे चुकला, कॅल्क्युलेशन मध्ये चूक झाली असेल 72 च्या ऐवजी 82 चुकून, तर ते तुमची 370 बेरीज म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी मिस्टेक आहे. वी हॅव डन सम रॉंग कॅल्क्युलेशन, सो वी हॅव टू चान्स टू करेक्ट और रेक्टिफाय. हे समजलं का? हो सर. त्याच्यानंतर you have central angle subject आहे. Suppose I have to draw phi diagram. Hindi central angle is 40. बोला, काही शंका आहे का कुणाला? हॅलो. No. Hindi central angle is 45. Draw 45 angle. Name Hindi angle 45. Similar for social science, maths, Marathi. Now, after drawing this pie diagram, if pie diagram 360 मध्येच बसली पाहिजे, सगळे कंपोनंट आले पाहिजे. आपण ड्रॉ केलेली पाय डायग्राम बरोबर आहे की नाही अंदाज ते कसं तुम्ही चेक करा? सेंट्रल अँगलची समेशन 360 पाहिजे. ओके, 360 आली, ठीक आहे, बरोबर आहे. हा मी पाय डायग्राम काढला. तरी सुद्धा एकदा मला हे पाहिजे की हे जे काढले ते 45 बरोबर आहे, परंतु पाय डायग्राम काढताना मी व्यवस्थित काढलाय का नाही. म्हणजे समजा चुकून हिंदीचा मी 45 आहे, त्याच्यावेळी सायन्सचा 72 घेतलाय का, हे कसं माझ्या कसं लक्षात येईल? कसं मी क्रॉस व्हेरीफाय करेल? प्रत्येक करणारच आहे, प्रत्येक मॅथ्सला 81 आहे का, आहे. तर असं केलं तर काय होईल? मॅक्झिमम कोणता आहे तो पाहायचा. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल का मॅक्झिमम पोर्शन कोणता आहे हो सर. आणि लोएस्ट कोणता आहे, सगळे चेक करायचे. तरी त्यात ओव्हरलूक करायचं. मॅथ्स किती आहे? 81 मॅक्झिमम पोर्शन. जस्ट चेक मॅथ्स 81. लोएस्ट काय दिसतोय? 2 दिसत आहे, हिंदी आणि इंग्लिश 45. खरंच ते आहेत का तसे? पण इंग्लिश 45 आहे, हिंदी पण 45. म्हणजे हा सेंट्रल अँगल 45 याचा अर्थ त्यांचे मार्क्स सेम आहेत का? येस, 50-50. आता तुमची मार्क्सची टोटल 400 आहे, सेंट्रल अँगल 360 आहे. जस्ट याच्यापेक्षा कमी असणार आहेत ते मान्य आहे का तुम्हाला? म्हणजे जर समजा इंग्लिशला 50 असेल तर सेंट्रल अँगल 45 असणार. मराठीत 70 मार्क्स असतील तर 63 असणार. समजा सपोज ह्या मार्कची समेशन 360 असते तर अँगल काय असते? जेवढे मार्क्स अँगल झाले असते. जे मार्क्स दिले, जे मार्क्स पडले तेच तुमचे सेंट्रल अँगल. हे समजलं का? आता या ठिकाणी इन दिस केस मार्क्स जास्त आहेत कशापेक्षा? सेंट्रल अँगल पेक्षा. कितीने जास्त आहे? थोडे जास्त आहे, 360 1 पॉईंट समथिंग. त्याच रेशोमध्ये तुमचे सेंट्रल अँगल पेक्षा मार्क्स जास्त आले. 45 असेल तर 50 आले, 54 60, 81 90, 72 80, 63 70, 45 50. समजा इथे असं असेल एखाद्या सब्जेक्टमध्ये 72 हा सेंट्रल अँगल आहे आणि मार्क मात्र 70, तर तुम्ही ड्रॉ केलेलं बरोबर आहे का चूक आहे? काय होईल? कदाचित हे 10 डिग्री दुसऱ्याच ऍडजस्ट होत, परंतु हे सगळा चुकून जाईल. म्हणून केअरफुली सगळे सेंट्रल अँगल कॅल्क्युलेट करा आणि ड्रॉ पण व्यवस्थित करा. आता याच्यात कोणाला काही शंका आहे का? एनी डाऊट?
No, sir. No, sir. In tree plantation program, the number of trees planted by students of different classes is given in the following table. Draw a pie diagram showing the information. Now they have a standard 5, 6, 7, 8, 9, 10, 10. Number of trees which we have to plant is 40, 50, 75, 50, 70, 70. Now first write down the formula. The measure of central angle equal to number of scores in the component into 360 divided by total number of scores. Therefore, draw first column standard number of trees. Now we require the total number of scores. So you require the summation total is 360. आता हा केअरफुली ऑब्झर्व करा आणि तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा. Number of trees and central angle equal असणार आहे. तुमचं असं म्हणणं आहे सेंट्रल अँगल आणि टोटल नंबर ऑफ ट्रीज दॅट इज द कंपोनंट्स नंबर इज इक्वल 360. तर त्याचा अर्थ तुम्ही काय घेताय परत एकदा सांगा म्हणजे काय म्हणताय तुम्ही. सेंट्रल अँगल 360 आणि तर नंबर ऑफ ट्रीज 40 आहे तर त्याचा सेंट्रल अँगल पण 40 डिग्री आहे. बरं त्यांचं म्हणणं आहे आम्ही कॅल्क्युलेशन ही न करता सांगू शकतो की जो सेंट्रल अँगल आहे तो नंबर ऑफ ट्रीज आहे तोच येईल. हे बरोबर आहे का. हो सर. येस सर. तरी पण आपल्याला कॅल्क्युलेशन वी हॅव टू डू कॅल्क्युलेशन तरी कॅल्क्युलेशन करायचीच आहे. ठीक आहे बघूया कॅल्क्युलेशन करून ते मानतात कसं. तुम्हाला खात्री आहे 100% शुअर की तेच येणार आहे. Yes, sir. Equal to in fifth standard number of scores or number of trees 40 multiplied by 360 divided by number of scores 360. 360 divided by 361. Second 6, 7, 8 similar 360 divided by 360. 360 divided by 361. What will remain? Number of trees 40, 50, 75, 50, 70, 75. The central angle will be for trees 40, central angle 40. For trees 50, central angle 50. For trees 75, central angle 75. For trees 50, central angle will be 50. And for trees 70, central angle 70. For trees 75, central angle will be 75. हे समजलं का. Yes, sir. You have to shift the 40, 60, 50 according to their percentage. You have or central angle. You have to draw pie diagram. याच्यात कोणाला काही शंका आहे का. No, sir. No, sir. No. Okay. The following table shows the percentage of demand for different fruits. Register with fruit vendor. Show the information by pie diagram. Fruit size mango, sweet lime, apple, chiku, oranges. Percentage of demand 30, 15, 25, 20 and 10. Okay. Now, आता हा कसा. First write down the formula. The measure of central angle equal to number of scores in the component, total number of scores. Component mango, sweet lime, apple, chiku, orange. Percentage 30, 15, 25, 20, 10. You have to just copy from the given data. Now, measure of central angle number of scores in component 30 multiply by 360 divided by 100. Now, 360 divided by 100 will be 3.6. हे समजलं का. Yes, sir. हो sir. Now you have to only multiply. Yes, sir. 3.6. 30 into 3.6, 15 into 25 into 20. What will be the summation of all the measured central angles? So summation काय. 360 degree. 360. Now, mango 30 and the central angle is 108. तर याचा अंदाज तुम्हाला आला होता का की याचा जरी मँगो 30 असलेली तरी सेंट्रल अँगल हा 10 च्या आसपास
त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे हे तुम्हाला वाटलं होतं का? हो सर. अपेक्षित होतं सेंट्रल अँगल 100 अबाउट नियर अबाउट 100. येस असं तुम्हाला का वाटलं की नाही? पर्सेंटेज असल्यामुळे. असं तुम्हाला का वाटलं की सेंट्रल अँगल 30 च्या आसपास न राहता जास्ती असं का वाटलं तुम्हाला? त्यांची टोटल पर्सेंटेज कमी होती म्हणून आणि कमी पर्सेंटेज. हो सर. समेशन मध्ये डिफरन्स त्याच्यामुळे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तो फक्त 100च आहे टोटल, ही 360 आहे. 103.6 टाइम्स हा कमी असणार आहे, म्हणजे अँगल तो 3.6 ग्रेटर असणार आहे. इथे 100 आहे, इथे 360 आहे. म्हणजे जर तुमचा मँगो 30 असेल तर 10, 15 असतील तर 54. हे जास्त फिगर येतील आणि 360 आहे, हे कमी आहे 100. म्हणून समजा मी ऑरेंज घेतले 10च आहे डिमांड पर्सेंटेज मात्र. बर, आता हा 10 100 मध्ये 10 आहे बरोबर. येस. तर 360 मध्ये किती अँगल येईल त्याला 10%? हे 360 10%. 36 जास्त असणार. 36. हा सर, 10 पेक्षा जास्तच असणार. ओके, ऑरेंज इज 10. Therefore, its angle 36 आला का 10%? हो सर. येस सर. हेच पर्सेंटेज हेच कॅल्क्युलेट करतोय आपण. 36 360 अपॉन 100. आता याच्यात कोणाला समजलं नाही असं आहे का? नो सर. कोणाला काही शंका आहे? नो. Next. The pie diagram in figure shows the proportions of different workers in town. Answer the following question. Previous example and here example. In this example, previous example and this example, what is the difference? काय फरक आहे? पाय डायग्राम म्हणजे त्यांनी जे प्रिव्हियस एक्झाम तिथे पाय डायग्राम वी हॅव टू ड्रॉ मला काढायची होती, डाटा दिला. दे हॅव गिव्हन अ पाय डायग्राम. आता त्यांनी पाय डायग्राम दिले, त्याच्यावर काही क्वेश्चन्स आहेत, काय डाटा तो आपल्याला सांगायचा. हा बेसिक फरक आहे. फॉर्म्युला तोच राहणार. तो काय म्हणतो, डिफरंट वर्कर्स. ओके, नो. Agriculture 24, food 48, construction, hotel, production, administration, electricity. If the total workers is 10,000, याचा अर्थ मला सांगाल का? टोटल वर्कर्स 10,000 म्हणजे काय नाही? सगळ्या वर्कर्सची समेशन आहे. सगळ्या वर्करची समेशन 10,000. हा जर माझा फॉर्म्युला असेल, सेंट्रल अँगल फॉर नंबर ऑफ पर्सन इन फील्ड, कोणते फील्ड, इक्वल टू नंबर ऑफ पर्सन डिवाइड बाय टोटल नंबर. तर हा मला त्यांनी दिलेला आहे का? टोटल नंबर दिलेले आहे. 360 माहिती आहे मला. हो सर. सेंट्रल अँगल दिलेला आहे त्यांनी. हो सर. नंबर ऑफ पर्सन इन प्रत्येक ह्याच्यात मी काढू शकतो का? कन्स्ट्रक्शन मध्ये किती, फूड मध्ये किती, ऍग्रिकल्चर, ऍडमिनिस्ट्रेशन आणि प्रोडक्शन, हे मी काढू शकतो. Therefore, now, my question is, how many of them are in the field of construction? तर एक मला सांगा, हे जे आन्सर येईल ते 10,000 येईल, 10,000 पेक्षा लेस येईल और ग्रेटर दॅन 10,000? लेस दॅन 10,000. बघू. I will write the formula. Central angle for the number of persons in the field of construction equal to number of persons in the field of construction divided by total number of persons in all fields into 360. Central angle for number of persons in field of construction. किती आहे तो सेंट्रल अँगल? 72 डिग्री. 72 डिग्री. Now,
हा तुम्ही कसा कॅल्क्युलेट केला हे मला सांगा. Given data. It is given. Given आहे. Okay. It is given data. Therefore, I can write 72 equal to the number of persons in the field of construction divided by 10,000 into 360. Okay. After the cross multiplication, number of persons in the field of construction, if you multiply by 360 equal to 72 into 10,000. Now, on the left hand side, there are 360. After transferring this side, it becomes divided by 360. Each step समजली का? Number of persons in the field of construction equal to 72 multiplied by 10,000 divided by 360. हे समजलं का? हो सर. The zero will get cancelled, 1 0. Now 72 upon 36 will be 2. 72 divided by 36 will be 2 multiplied by 1000 equal to 2000. हे समजलं का? Yes, sir. Therefore, number of persons in the field of construction is determined. Number of field in the construction 2000. Now, आता ते 2000 तुमचा अंदाज होता की 10,000 पेक्षा अंतर कमी येणार आहे, तर ते आलेलं आहे का? हो सर. हो सर. आता मी अजून एक प्रश्न विचारतो. हाऊ मेनी वर्कर्स आर वर्किंग इन द ऍडमिनिस्ट्रेशन? ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये किती आहेत? तर ते काय कसं फाइंड आउट करतात? फॉर्म्युला. फॉर्म्युला वापरावा लागेल. फॉर्म्युला. अजून एक क्वेश्चन आहे. नीट आहे. हाऊ मेनी वर्कर्स आर वर्किंग इन हॉटेल इंडस्ट्री? हॉटेल इंडस्ट्रीमध्ये किती लोक काम करतात? ते कसं काय? सर आपला आन्सर 2000 सर कन्स्ट्रक्शन 72 डिग्री म्हणजे हॉटेल सेम आहे. अत्यंत भरपूर उत्तर मिळते.